नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी खाजा. हा पण गव्हाच्या पिठाचा आहे. एकदम खुसखुशीत होतो, छान होतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात 2 टेबलस्पून थंड तूप मिक्स करायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तूप एकसारखं आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं घट्ट मळायचं आहे, खूप पाणी घ्यायचं नाही. जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायचं आणि थोडासा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, असं थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे आणि हे 5 मिनटं आपल्याला भिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला खाजाला जे साठा करून घेणार आहे तो करायचा आहे. ह्याच्यासाठी 3 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात तूप घेतलेलं आहे. लागेल एवढंच असं तूप घ्यायचं आहे आणि ह्याचं असं पेस्ट करून घ्यायचे. ह्याचं असं काही प्रमाण नाही, हे आपल्याला थोडंसं लागेल असंच करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता आपण पाक तयार करून घ्या. त्याच्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप साखरेला 1च कप पाणी घालायचं आहे. ह्याचा आपण पक्का पाक तयार करून घ्यायचा आहे. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. उकळून दिली की थोड्या वेळानं 5 ते 7 मिनटात आपला पाक तयार होईल. थोडीशी वेलची आणि मी केसर टाकलेलं आहे ह्याच्यात आणि व्यवस्थित पाक करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 तारी पाक झाला पाहिजे. हे बघा, अजून पाक तयार झालेला नाही. 5 ते 7 मिनटांना आपला पाक तयार होईल. चमच्यावर असा एकत्र केला की हा एकत्र तयार होतो आहे आणि अशी तार होते. गॅस बंद केलेला आहे मी. पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण जे पीठ तयार केलेले मळवून घेतलेले आहे त्याचे आपले 2 समान भाग करून घ्यायचे आणि त्याचे समान असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडासा छोटा भाग कट करून घेतलेला आहे पुढचा आणि गोळे एकसारखे असे करून घ्यायचे आपल्याला. आता दुसऱ्या गोळ्याचे असे समान भाग करायचे आणि आपल्याला ह्या गोळ्याचे आपले लाथिंबे तयार करून घ्यायचे. पुरीपेक्षा थोडीशी जाड करायची, की चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी लाथिंबी ठेवायची आणि छोट्या छोट्या अशा लाथिंब्या लाटून घ्यायच्या पूर्ण गोळ्यांच्या. आता लाथिंब्या लाटून झाल्यानंतर हे आपल्याला साठा लावून तयार करून घ्यायचे आहेत. आता ही लाथिंबे लाटून झालेले आहे. ह्याच्यात थोडंसं पीठ आणि थोडासा साठा लावून घ्यायचा आहे. तुपामुळे साठा थोडासा आळल्यासारखं होतं. एकसारखं हलवून घ्यायचा आणि पातळ झालं की आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आता साठा लावून झाल्यानंतर त्याच्यावर आणखी एक लाथिंबी आपल्याला ठेवायची. त्याच्यावर साठा लावून घ्यायचा आणि थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि त्याच्यावर अजून एक लाथिंबी, अशा 5 लाथिंब्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही गोळे मोठे करणार असाल तर थोडेसे मोठे केले तरी चालतील. जर आपला प्लॅटफॉर्म मोठा असेल तर जास्त मोठे गोळे करून एकदमच करता येईल. आता हे पोळपाटावर लाटल्यामुळे मी छोटे छोटेच केलेले आहे, कारण ही आपल्याला साठा लावून झाल्यानंतर ही थोडीशी लाथिंब आपल्याला लाटायची, थोडीशी मोठी होईल. त्याच्यामुळे मी गोळे त्या मापातच केलेले आहे. असे एकूण 5 लाथिंब्या केल्यानंतर हे आपल्याला हे बघायचं आहे थोडंसं जाड झालेलं आहे. थोडंसं हलक्या हातानं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असले तर 7 लाथिंब्या घेतल्या तरी चालेल, पण 5 लाथिंब्या घेतल्या की व्यवस्थित तळून निघतील. जास्त आतपर्यंत तेल जाऊन व्यवस्थित तळून निघतील. त्याच्यामुळे 5 लाथिंब्या आपल्या पुरेशा होतात. आता हे लाटल्यानंतर थोडंसं पीठ लावायचं आणि असं रोल करायचं आहे. तर रोल करताना आपल्याला हे व्यवस्थित चिटकून बसेल. शेवटच्या भागाला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे आणि साईडच्या बाजूने व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे. जर तिथं मोकळे भाग राहिले तर तळताना ते निसटून जाईल. त्याच्यामुळे व्यवस्थित रोल करायचं आहे आणि असे छोटेसे खाजा कापून घ्यायचे आपल्याला. खूप मोठे करायचे नाहीत, छोटे केले की व्यवस्थित तळून निघतात. आणि त्याला असा आकार द्यायचा आहे आपल्याला. थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि खाजाचा आकार करून घ्यायचा आहे.
ह्या पद्धतीने दोन्ही साईडनं थोडंसं टोक काढायची आणि मधला भाग थोडासा दाबून घ्यायचा आहे. असं सर्व केल्यानंतर आपल्याला हे सर्व तेलात तळून घ्यायचं आहे. गॅस पूर्णपणे लो आहे. तेल थोडंसं तापलं की त्याच्यात आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण तळेपर्यंत गॅस लोच ठेवायचा आहे. अजिबात फुल करायचं नाही आणि हे असं खरपूस रंगावर तळून घ्यायचं आहे. हे बघा एक मी खाच्यात मोडून बघितलं आहे. पूर्णपणे आत भाजलेलं आहे आणि एकदम खुसखुशीत झालेलं आहे. हे बघा पूर्णपणे खुसखुशीत आतनं लेअर पडलेले आहेत. अशा पद्धतीने आपले खाजा तयार होतात. थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपल्याला पाकात टाकायचे, पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही. आता हे दुसरे मी असेच खाजे तळून घेतलेले आहे. हे बघा पूर्णपणे आपले सोनेरी रंगावर एकदम छान असे खरपूस भाजलेले आहेत. आता हे आपले खाजे तयार झाले आहेत. दोन्ही पण मी पाकात टाकलेले आणि 1 तास असेच ठेवायचे आहेत. गव्हाच्या पिठाचे एकदम खुसखुशीत असे खाजे तयार झालेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.